हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे। आज आपण या लेक्चरमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट FIBCom युनिव्हर्सिटी पुणे या संदर्भात अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन चॅप्टर नंबर फर्स्ट याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर फर्स्टचे म्हणजेच अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स। डिअर स्टुडंट, तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीज काय इतरही कुठल्या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असाल, मात्र तुम्हाला अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन चॅप्टर असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगाचा ठरेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। डिअर स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनच्या रिलेटेड MCQ घेऊन आलेलो आहे। लगेचच याच्यानंतर आपण एक सेकंड व्हिडिओ अपलोड करतोय, त्यामध्ये ऑल अकाउंटिंग कन्सेप्ट्स तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील। हा व्हिडिओ बघा, MCQ बघा, जेणेकरून आपल्या मनामध्ये त्या अकाउंटिंग कन्सेप्ट संदर्भात जे डाऊट्स आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच अकाउंटिंग कन्सेप्ट एक्सप्लेनेशन करताना त्यामध्ये सर्व एक्सप्लेन केले जातील। डिअर स्टुडंट, ऑल 4 चॅप्टरचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत। सो वेळ वाया न घालवता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही डाऊट आले तर नक्की कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। चला तर वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया। Question number first for accounting concepts and conventions. The first question is matching concept means dash dash. So answer is expenses should be matched with the revenue of the period. बघा, मॅचिंग कन्सेप्ट डिअर स्टुडंट्स, इथे मी अकाउंटिंग कन्सेप्ट देखील थोडक्यात एक्सप्लेन करत चालतो। मॅचिंग कन्सेप्ट इज नथिंग बट मॅचिंग बिटवीन रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस। रेव्हेन्यू means income and expenses means cost. When we compare the revenue with cost or expenses with income, that is matching concept. Matching concept is nothing but comparison between or matching between expenses with revenue. खर्चाचं इन्कम सोबत केलेलं मॅचिंग म्हणजे मॅचिंग कन्सेप्ट, आणि याचा रिझल्ट आपल्याला फायनान्शियल रिझल्ट मिळतो, प्रॉफिट और लॉस। So to find out the profit or loss, matching concept is very important. कारण आपण खर्चाचं म्हणजेच एक्सपेन्सेसचं रेव्हेन्यू सोबत कंपॅरिझन करून फायनान्शियल अकाउंटिंगचा फायनान्शियल इयरमधील रिझल्ट शोधत असतो। ठीक आहे। सो वी मॅच रेव्हेन्यू विथ कॉस्ट, किंवा तुम्ही म्हणू शकता रेव्हेन्यू विथ एक्सपेन्सेस। दिस इज मॅचिंग कन्सेप्ट। नेक्स्ट, the comparison of financial statement of one year with that of another is possible only when dash dash concept is followed. एका अकाउंटिंग इयरचं कंपॅरिझन दुसऱ्या अकाउंटिंग इयर सोबत केव्हा पॉसिबल होऊ शकतं, कोणती कन्सेप्ट फॉलो केली तर पॉसिबल होऊ शकतं, असा प्रश्न विचारला आहे। सो आन्सर इज कन्सिस्टन्सी कन्सेप्ट। बघा, आपल्याला एका वर्षाच्या फायनान्शियल स्टेटमेंटचं हे दुसऱ्या वर्षातील फायनान्शियल स्टेटमेंटसोबत जर कंपॅरिझन करायचं असेल तर हे पॉसिबल होतं ओनली बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी कन्सेप्ट। काय आहे ही कन्सिस्टन्सी कन्सेप्ट? कन्सिस्टन्सी कन्सेप्ट सेज दॅट अकाउंटिंग मेथड्स, प्रिन्सिपल्स, रूल्स अँड टेक्निक्स विच इज ॲडॉप्टेड बाय दी ऑर्गनायझेशन that must be required constant from one year to another year. ज्या तुम्ही अकाउंट रेकॉर्ड करताना, अकाउंटिंगची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना जे अकाउंटिंग मेथड्स, अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, अकाउंटिंग रूल्स किंवा काही टेक्निक्स ज्या यूज करणार आहात, त्या टेक्निक्स एका अकाउंटिंग इयरपासून दुसऱ्या अकाउंटिंग इयरपर्यंत कॉन्स्टंट ठेवायचे। फॉर एक्झाम्पल, डिअर स्टुडंट, तुम्हाला माहितीच आहे डिप्रिसिएशनचे आपण 2 मेथड यूज करत असतो, स्ट्रेट लाईन मेथड आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड। ओके, समजा आपण स्ट्रेट लाईन मेथड यूज केली, सो यू नीड टू कीप कॉन्स्टंट दिस मेथड। 1 महिना तुम्ही स्ट्रेट लाईनने करताय, 2-3 महिने गेलेत तुम्ही रिड्युसिंग बॅलन्सने करता, असं नाही चालणार। यू नीड टू कीप कॉन्स्टंट दॅट मेथड फॉर वन अकाउंटिंग इयर टू अनदर। तुम्हाला एक कॉन्स्टंट ठेवायचं आहे, वारंवार याच्यात बदल करणं अपेक्षित नाही आहे। सो कीप कॉन्स्टंट ऑल मेथड्स, प्रिन्सिपल, रूल्स अँड टेक्निक्स यूज्ड बाय द ऑर्गनायझेशन फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन और अकाउंटिंग। क्लिअर आहे? दिस इज कन्सिस्टन्सी कन्सेप्ट। नेक्स्ट,
हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट रिक्वायर द व्हॅल्युएशन ऑफ असेट्स ॲट. हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट म्हटलं की डिअर स्टुडंट माइंडमध्ये एक वर्डच लॉक करायचा आहे. हिस्टॉरिकल कॉस्ट इज नथिंग बट ओरिजिनल कॉस्ट और कॉस्ट. बघा हिस्टॉरिकल कॉस्टला तीन आपण म्हणू शकतो. एक हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट आणि म्हणजेच कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट कन्सेप्ट म्हणजेच कॉस्ट कन्सेप्ट. सो ऑल अकाउंटिंग रेकॉर्ड्स ऑलवेज मेंटेन ऑन ओरिजिनल कॉस्ट बेसिस. ओरिजिनल कॉस्ट बेसिसने म्हणजेच हिस्टॉरिकल कॉस्ट बेसिसने अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन केलेले असतात. नेक्स्ट, फॉर एव्हरी डेबिट देर विल बी इक्वल क्रेडिट अकॉर्डिंग टू डॅश डॅश कन्सेप्ट. फॉर एव्हरी डेबिट देर इज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट. प्रत्येक डेबिटसाठी क्रेडिट असतो हे आम्हाला माहितीच आहे. 11th पासून आम्ही शिकत आलेलो आहे. जस्ट बिकॉज ऑफ ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्ट इज नथिंग बट डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. डिअर स्टुडंट्स लक्षात ठेवा, एव्हरी डेबिट देर इज अ करस्पॉन्डिंग क्रेडिट इज nothing but dual aspect of the accounting and it is a dual aspect concept. And dual aspect concept means it is nothing but double entry bookkeeping system. What is dual aspect or double entry bookkeeping system? Every debit there is equal and corresponding credit. प्रत्येक डेबिट साठी इक्वल समान क्रेडिट असणार आहे. सो दिस इज ड्युअल ॲस्पेक्ट आर डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. चला तर पुढे वळूया. द पॉलिसी ऑफ अँटिसिपेट नो प्रॉफिट अँड प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस अराइज ड्यू टू कन्सेप्ट ऑफ डॅश डॅश. काय म्हटलेलं अगोदर अर्थ समजा. डिअर स्टुडंट, MCQमध्ये घाई करणं अपेक्षित नाही आहे. फर्स्टली रीड क्वेश्चन, सेकंड अंडरस्टँड द क्वेश्चन अँड देन गिव्ह ॲन्सर. अगोदर तो प्रश्न वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर उत्तराकडे वळा, तुम्ही ॲन्सरकडे वळा. काय म्हटलेलं आहे? द पॉलिसी ऑफ अँटिसिपेट नो प्रॉफिट. भविष्यात प्रॉफिट होईल असं आम्ही गृहीत धरू शकत नाही किंवा धरणं अपेक्षित नाही. मात्र प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस. मात्र जर भविष्यात लॉस झाला तर त्याच्यासाठी आम्ही अगोदर तयार असू अशी तयारी करणं हे कोणत्या कन्सेप्टचा पार्ट आहे? बघा मी पुन्हा रिपीट करतोय. काय म्हणतोय आपण? वी कॅन नॉट प्रोव्हाइड फॉर फ्युचरिस्टिक प्रॉफिट. ओके, वी कॅन नॉट अँटिसिपेट फ्युचरिस्टिक प्रॉफिट. भविष्यात आम्हाला फायदा होईल, प्रॉफिट होईल असं आम्ही गृहीत धरून नाही चालत. मात्र भविष्यात जर लॉस झाला तर त्याची तयारी आम्ही अगोदरच करू असं आम्ही तयारी ठेवतो किंवा त्याच्या प्रोव्हिजन करतो. हे कोणत्या कन्सेप्टनुसार? सो दॅट इज कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. डिअर स्टुडंट, कन्झर्वेटिझम कन्सेप्ट लक्षात ठेवा. वी कॅन नॉट अँटिसिपेट फ्युचरिस्टिक प्रॉफिट बट वी प्रोव्हाइड फॉर प्रॉबेबल ऑर फ्युचर लॉसेस. आपण भविष्यात प्रॉफिट होईल असं गृहीत नाही धरू शकत. मात्र भविष्यात जर लॉस झाला तर त्याच्यासाठी अगोदर तयारी करणं म्हणजे कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. उदाहरण देतो मी की भविष्यात जर ड्यू टू दी फायर आग लागली आणि मालाचं नुकसान झालं तर आपण भविष्यात नुकसान होईल, आग लागू शकते म्हणून आजच इन्शुरन्स घेऊन ठेवतो. येते लक्षात? जस्ट बिकॉज ऑफ कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. मात्र भविष्यात प्रॉफिट होईल मग आम्ही वर्करला सॅलरी देऊ किंवा क्रेडिटर्सला पैसे देऊ असं आपण गृहीत नाही धरू शकत. दिस इज कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. ओके, भविष्यात लॉस होईल, बाबा आग लागली तर आमच्या मालाचं नुकसान होईल म्हणून आजच आम्ही इन्शुरन्स घेऊन ठेवतो. सो दिस इज जस्ट बिकॉज ऑफ कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. भविष्यात प्रॉफिट होईल गृहीत धरू शकत नाही. मात्र भविष्यात जर लॉस झाला तर त्याच्यासाठी आम्ही तयार असू. दिस इज कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. पुढे वळूया. बिझनेस एंटरप्राइज इज सेपरेट फ्रॉम इट्स ओनर अकॉर्डिंग टू डॅश डॅश कन्सेप्ट. दिस इज एंटिटी कन्सेप्ट. अरे यालाच सेपरेट एंटिटी कन्सेप्ट असंही म्हणतात किंवा
बिझनेस एंटिटी कन्सेप्ट असंही म्हणतात. सो एंटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. एंटिटी कन्सेप्ट, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, सेपरेट एंटिटी कन्सेप्ट और एंटिटी कन्सेप्ट एकच अर्थ आहे सर्वांचा. काय सांगते बिझनेस एंटिटी कन्सेप्ट किंवा एंटिटी कन्सेप्ट? द ओनर ऑफ द बिझनेस अँड बिझनेस बोथ आर सेपरेट एंटिटी. व्यवसायाचा मालक आणि व्यवसाय ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे. फॉर एक्झाम्पल आपण टाटा मोटर्सचं उदाहरण घेऊया. रतन टाटा ओके आणि टाटा मोटर्स ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी. असं आपण का गृहीत धरतो? म्हणजे आपले रतनजी टाटा जे आहे यांनी जर स्वतःचा वैयक्तिक खर्च केला तर हा आपण बिझनेसमधून मध्ये दाखवू शकत नाही. येते लक्षामध्ये? जस्ट बिकॉज ऑफ सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. काय सांगते मग सेपरेट एंटिटी कन्सेप्ट? द ओनर ऑफ द बिझनेस और बिझनेस बोथ आर सेपरेट एंटिटी. व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक ह्या दोन वेगळ्या वेगळ्या व्यक्ती आहे, दोघेही एक नाही. आणि म्हणूनच ओनरचे, मालकाचे पर्सनल एक्सपेन्सेस, वैयक्तिक खर्च आपण बिझनेसमध्ये दाखवत नाही. क्लिअर आहे? नेक्स्ट, अकॉर्डिंग टू विच कन्सेप्ट द प्रोप्रायटर पेज इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. कोणत्या कन्सेप्टनुसार प्रोप्रायटर म्हणजे ओनर म्हणजेच मालक ड्रॉइंगवरती इंटरेस्ट पेड करतो? आत्ताच आपण बोललो दिस इज एंटिटी कन्सेप्ट बिकॉज ड्रॉइंग इज ए पर्सनल विड्रॉवल ऑफ द ओनर फ्रॉम बिझनेस. एनिथिंग विच इज विड्रॉ फॉर पर्सनल यूज फ्रॉम द बिझनेस. व्यवसायातून पर्सनल यूजसाठी जर ओनरने, मालकाने काही विड्रॉ केलं तर ते ड्रॉइंग असणार आहे. आणि ह्या ड्रॉइंगवरती त्याला इंटरेस्ट देखील पेड करावा लागू शकतो. कोणत्या कन्सेप्टनुसार? सेपरेट एंटिटी कन्सेप्ट म्हणजेच बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, दॅट इज एंटिटी कन्सेप्ट यानुसार. कारण ओनर अँड बिझनेस बोथ आर सेपरेट, दोघं वेगळे वेगळे. नेक्स्ट, द प्रोप्रायटर ऑफ द बिझनेस इज ट्रीटेड ॲज अ क्रेडिटर फॉर द कॅपिटल इंट्रोड्यूस्ड बाय हिम ड्यू टू डॅश डॅश कन्सेप्ट. कोणत्या कन्सेप्टनुसार ओनर की जो मालक आहे त्याला व्यवसायाचा क्रेडिटर म्हटलं जातं? क्रेडिटर कोण? ज्याला व्यवसाय बिझनेस पैसे देणं लागतो. या ठिकाणी असं म्हटलं आहे की द ओनर ऑफ द बिझनेस इज अ क्रेडिटर फॉर बिझनेस. बिझनेससाठी ओनर हा क्रेडिटर असणार आहे, बिझनेस पैसे देणं लागणार आहे ओनरला. हे कोणत्या कन्सेप्टनुसार? अगेन सेम आन्सर, दिस इज एंटिटी कन्सेप्ट और सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. एंटिटी कन्सेप्टनुसारच जो बिझनेस आहे हा वेगळा व्यक्ती आहे आणि ओनर हा वेगळा व्यक्ती आहे. बिझनेस ओनरला पैसे देणं लागतो. कोणते? कॅपिटलचे. आणि म्हणून डिअर स्टुडंट्स, आत्तापर्यंत तुम्ही विचार केला नसेल, कॅपिटल इज ऑलवेज शोन ॲट द लॅबिलिटी साईड. लॅबिलिटी म्हणजे देणं. व्यवसाय जी गोष्ट दुसऱ्यांना देणं लागतो त्यास लॅबिलिटी म्हणतात. मग ही लॅबिलिटी, हे देणं, व्यवसाय देणं लागतो ओनरला कॅपिटल. आणि म्हणून हे कोणत्या कन्सेप्टनुसार होतं? एंटिटी कन्सेप्ट. आणि म्हणूनच कॅपिटल हे लॅबिलिटी साईडला दाखवलं जातं बिकॉज ऑफ एंटिटी कन्सेप्ट. नेक्स्ट, द नेचर ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज. सो फायनान्शियल अकाउंटिंग इज ए रेकॉर्डेड ऑन हिस्टॉरिकल कॉस्ट बेसिस. वेन इव्हेंट और ट्रान्झॅक्शन्स आर हॅपन, जेव्हा ते ट्रान्झॅक्शन घडून जाणार आहे, इव्हेंट घडून जाणार, त्यानंतर आपण रेकॉर्डिंग करणार आहोत. So that's why it is a historical. Next, the system of recording based on dual aspect concept is called dual entity concept. Okay, double entry system. आत्ताच आपण डिस्कस केलं होतं. ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजेच एव्हरी डेबिट देअर इज करस्पॉन्डिंग क्रेडिट. हे कसला भाग आहे? तर डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचा. अकॉर्डिंग टू विच कन्सेप्ट बिझनेस इज ट्रीटेड ॲज युनिट अपार्ट फ्रॉम ओनर. कोणत्या कन्सेप्टनुसार बिझनेस, व्यवसाय हा वेगळा मानला जातो ओनरपेक्षा किंवा मालकापेक्षा? डिअर स्टुडंट, आता तर तुम्ही नक्कीच आन्सर दिला असेल. दिस इज एंटिटी कन्सेप्ट. ओनर वेगळा आणि व्यवसाय वेगळा, एंटिटी कन्सेप्ट. अंडर विच कन्सेप्ट इट इज ॲज्युम्ड दॅट the enterprise has neither intention or nor necessary of
liquidation or curtailing the material scale of the operation. शॉर्टमध्ये बघूया, यामध्ये लिक्विडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. अशी कोणती कन्सेप्ट आहे की ज्या कन्सेप्टनुसार आपण असं गृहीत धरतो की शॉर्ट ड्युरेशनमध्ये नजीकच्या काळामध्ये व्यवसाय आपण बंद करण्याचा हेतू नाही. कोणत्या कन्सेप्टनुसार आपण नजीकच्याच काळामध्ये शॉर्ट पिरियडमध्ये व्यवसाय बंद करणार नाही, असे कोणत्या कन्सेप्टनुसार? जस्ट बिकॉज ऑफ गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. काय आहे ही गोईंग कन्सर्न कन्सेप्ट? ॲज पर गोईंग कन्सर्न कन्सेप्ट द लाईफ ऑफ द बिझनेस इज कंटिन्युअस फॉर अ लॉंग ड्युरेशन. काय सांगते गोईंग कन्सर्न कन्सेप्ट? की व्यवसायाची जी लाईफ आहे ओके ही दीर्घ काळापर्यंत चालत राहणार आहे. आम्ही नजीकच्या काळामध्ये हा व्यवसाय बंद करणार नाही असं गृहीत धरून आम्ही अकाउंटिंग करणार आहोत. सो इट इज ॲज्युम दॅट द लाईफ ऑफ द बिझनेस इज कंटिन्यू फॉर अ लॉंग ड्युरेशन. दीर्घ काळापर्यंत व्यवसाय चालू राहील असं गृहीत धरून आम्ही अकाउंटिंग करतो. आणि म्हणूनच all assets are treated as a capital expenditure and that's why it is recorded at asset side. आम्ही व्यवसायात एखादी ॲसेट घेतली तर तिला ॲसेट म्हणून आम्ही बॅलन्स शीटला रेकॉर्ड करतो जस्ट बिकॉज ऑफ गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. हे देखील लक्षात ठेवा डिअर स्टुडंट. नेक्स्ट, अकाउंटिंग डज नॉट रेकॉर्ड नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स बिकॉज ऑफ. नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे की ज्याचं आम्ही पैशांमध्ये मूल्यमापन करू शकत नाही अशा ट्रान्झॅक्शनचं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड होत नाही. हे कोणत्या कन्सेप्टनुसार? सो इट इज बिकॉज ऑफ मनी मेजरमेंट कन्सेप्ट. काय सांगते मनी मेजरमेंट कन्सेप्ट? द ऑल ट्रान्झॅक्शन्स विच कॅन बी व्हॅल्यूड इन टर्म ऑफ मनी आर रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. ज्या ट्रान्झॅक्शनचं आम्ही पैशांमध्ये मूल्यमापन करू शकतो असेच ट्रान्झॅक्शन आम्ही रेकॉर्ड करणार आहोत. आणि ज्या ट्रान्झॅक्शनचं आम्ही पैशांमध्ये मूल्यमापन करू शकत नाही असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार नाही. दिस इज मनी मेजरमेंट कन्सेप्ट. ओनली दोज ट्रान्झॅक्शन विच कॅन बी व्हॅल्यूड इन टर्म ऑफ मनी are recorded in books of account. Next, fixed asset and current assets are categorized as per dash dash concept. So fixed asset आणि current asset याची कॅटेगरी आपण कोणत्या कन्सेप्टनुसार करणार आहोत? आत्ताच बोललो आपण गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. फिक्स असेट आम्ही रेकॉर्ड करतो कारण आम्ही गृहीत धरलं आहे की आमचा बिझनेस हा लॉंग ड्युरेशनपर्यंत चालत राहणार आहे. So business is a continue his operation for a long duration means going concern concept. आणि यानुसार आम्ही फिक्स असेट रेकॉर्ड करतो आणि करंट असेट रेकॉर्ड करतो. नेक्स्ट, which financial statement represent the accounting equation that is assets is equal to liability plus owner's equity. Owner's equity म्हणजेच कॅपिटल ओके प्लस त्याचं रिझर्व प्रॉफिट वगैरे हा भाग येतो. जेव्हा कॅपिटल रिझर्व आणि प्रॉफिट इन्क्लुडिंग त्याला ओनर्स इक्विटी म्हणतात. ठीक आहे. सो हे कोणत्या स्टेटमेंटमध्ये दिसतं? सो अकाउंटिंग इक्वेशन इज अ पार्ट ऑफ बॅलन्स शीट. इझी आहे. पुढे वळूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइम स्पॅन इन टू विच द टोटल लाईफ ऑफ द बिझनेस इज डिवायडेड फॉर द पर्पज ऑफ प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, आपल्या बिझनेसची लाईफ जी आहे ही विशिष्ट अकाउंटिंग इयरमध्ये किंवा फायनान्शियल इयरमध्ये डिवाइड केलेली आहे. कोणत्या कन्सेप्टनुसार? दिस इज अकाउंटिंग पिरियड और पिरियडिसिटी कन्सेप्ट. ॲज पर पिरियडिसिटी कन्सेप्ट द लाईफ ऑफ द बिझनेस इज डिवायडेड इंटू फायनान्शियल इयर्स. पिरियडिसिटी कन्सेप्टनुसार आपल्या बिझनेसची जी लाईफ आहे ही लॉंग ड्युरेशन साठी चालणार आहे. ही लाईफ एक फायनान्शियल इयरमध्ये एक वर्षांमध्ये ही विभागलेली आहे अकाउंटिंग पिरियड्स किंवा पिरियडिसिटी कन्सेप्टनुसार. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल आर डिवायडेड इंटू टू टाइप्स. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर डिवायडेड इंटू टू टाइप्स. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स दोन कोणते आहेत?
याच्यात डिवाइड केलेले आहेत. सो दॅट इज अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन्स. बेसिक अझम्पशन और कंडिशन अपॉन विच द सायन्स अकाउंटिंग इज बेस्ड. बेसिक अझम्पशन्स अँड कंडिशन्स इट इज अ अकाउंटिंग कन्सेप्ट. लक्षात ठेवा, बेसिक अझम्पशन्स अँड कंडिशन्स अपॉन विच द अकाउंटिंग इज बेस्ड, that is accounting concept. Assumptions and conditions means accounting concept. Thank you students. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. काही डाऊट्स असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.